आज सकाळी सकाळी धुकं पडलं होतं, पण गरमी काही कमी होत नव्हती. आमच्याकडे कोकणात धुकं पडलं की दोन अर्थ लावले जातात. एकतर पाऊस येणार किंवा मग जाणार. आता सध्याच्या परिस्थितीत तर तो येण्याचीच शक्यता जास्त आहे. पण नशीब चांगलं होतं म्हणून आज पाऊस नाही पडला. आज मम्मीनं सकाळी सकाळी घावणे आणि चहा बनवला होता. मी नाश्त्याला तोच खाल्ला. तुम्ही काय खाल्लं? सांगा मला कमेंटमध्ये. वार असल्यानं दुपारी मच्छीवाली आली होती. मम्मीनं पिण्यासाठी बांगडे घेतले होते, पण त्याला तो शिजेपर्यंत सुद्धा धीर नव्हतं. कधी एकदा बांगडे शिजतायत आणि मी खातोय असं झालं होतं. बाकीच्यांसाठी मच्छी होती आणि माझ्यासाठी पिवळ्या बटाट्याची भाजी. ती असली की मला दुसरं काही नसलं तरी चालतं. संध्याकाळी वेदूनं लुसीला फिरायला सोडलं होतं आणि मी पिण्याला घेऊन बाहेर पडले होते. पण हा गडी फिरायचं सोडून आपल्या लुसी दीदीलाच बघत बांधावरती बसला होता. संध्याकाळी सुद्धा मळभ आलं होतं म्हणूनच आजोबांनी गवतावरती कागद अंथरला. पावसाळा येईपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. मळभ आलं की कागद अंथरायचा, मळभ गेलं की काढून टाकायचं.